मुंबईत ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडला आणि या विजयी मेळाव्यानंतर त्याचे राजकीय पडसाद देखील उमटायला सुरुवात झालेली आहे आणि विरोधी पक्षांकडून देखील आता टीका होताना दिसते. विजयी मेळावा जरी पार पडला असला तर यापुढची राजकीय वाटचाल नेमकी कशी असणार हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे आणि या संदर्भातच बोलण्यासाठी आत्ता आपल्या सोबत आहेत राजकीय विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार हरीश केंची सर. सर, काल ठाकरे बंधूंचा विजय मेळावा मुंबईत पार पडला. दोन्ही बंधूंची भाषणं देखील झालीत. तुम्ही या मेळाव्याकडे नेमकं कसं पाहतायत? राजकीय विश्लेषण तुम्ही नेमकं कसं करणार? मुंबईमध्ये मराठी माणसाचा आवाज दाबला जातो आहे असं तिथल्या स्थानिक मराठी लोकांना वाटत होतं. याचं कारण असं की गेली काही दिवस मराठी आणि मराठेतर असा वाद निर्माण झालेला होता आणि यामध्ये मराठी माणसांच्या मागे कोण उभा आहे हा प्रश्न निर्माण झाला. शिवसेना ही मराठी माणसाची आहे पण त्याची शक्ल झालेली होती. म्हणजे एका बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष, तिथून फुटून निघालेलं एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि तिसरं महाराष्ट्र नवनिर्माण सेना. नेमकं मराठी तरुणांनी कोणाकडे बघायचं? मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. त्याचबरोबर मुंबई मिळवण्यासाठी मराठी लोकांनी 106 हुतात्मे दिलेले आहेत. मुंबई अशी तशी मिळालेली नाही. 106 हुतात्मे देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळालेली आहे. परंतु महाराष्ट्राला त्याची जाणीव आहे की नाही ही गोष्ट वेगळी. पण या मराठी तरुणांना आत्ता असं वाटायला लागलं की आपण इथे परके होत आहोत की काय. परप्रांतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. जवळजवळ 30% मराठी आणि 70% परप्रांतीय आहेत. त्यावेळेला मराठी टिकेल की नाही मुंबईमध्ये, मराठ्यांचं अस्तित्व राहील की नाही, हे वैषम्य प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये असल्याकारणानं त्यांनी त्या पद्धतीनं हालचाल करायला सुरुवात केली होती. गेली काही वर्ष म्हणजे तुम्ही पाहत असाल तर 1966 सालापासून म्हणजे 1960ला महाराष्ट्राचं राज्य निर्माण झालं आणि शिवसेनेची स्थापना 1966 साली झाली. 1960 साली महाराष्ट्र मुंबईसह निर्माण व्हावा म्हणून आंदोलन झाली. त्या आंदोलनामध्ये काँग्रेस व्यतिरिक्त इतर सारे पक्ष एकत्र आले होते आणि त्या सगळ्या पक्ष म्हणजे डावे होते, समाजवादी होते, सगळे होते. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र समिती काढली होती आणि त्याच्या माध्यमातून ही आंदोलनं झाली होती. परंतु महाराष्ट्रात अस्तित्व निर्माण झाल्यानंतर, स्थापन झाल्यानंतर ही सगळी मंडळी विखुरली गेली. जे साध्य होतं ना ते साध्य झालं त्यांचं. त्याच्यामुळे ती सगळी मंडळी विखुरली गेली. ज्यांनी आपापली दुकानं थाटली, वेगवेगळे पक्ष उभे राहिले. पुन्हा मराठी तरुण असा वाऱ्यावर पडला. हे जे चित्र निर्माण झालं होतं हे वाचवण्यासाठी, मराठी तरुणांना दिलासा देण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना नावाचा पक्ष संघटना स्थापन केली आणि त्यांच्या माध्यमातून मराठी तरुणांना प्राधान्य द्यायचं काम त्यांनी केलं. त्यासाठी आंदोलनं केली त्यांनी. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या, म्हणजे आपण म्हणतो की शिवसेना मुंबईमध्ये आहे पण महाराष्ट्रामध्ये विखुरलेली आहे. मुंबईमध्ये शिवसेनेनं स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातून मराठी तरुणांना नोकऱ्या दिल्या. त्यामुळे या नोकऱ्या मिळालेली मंडळीची जे पोटाला लागलेली आहेत त्यांनी ही शिवसेना धरून ठेवली. ती मुळं आजही मुंबईमध्ये दिसून येतात. म्हणून मराठीवर अन्याय झाला म्हणून ही सगळी मंडळी एकत्र येत आहेत आणि ती आज पुन्हा 1966 साली जी अवस्था होती मराठी तरुणांची तीच अवस्था आत्ता दिसून येते. मराठी माणसांना हळूहळू मुंबईतल्या नोकऱ्या बाहेर जायला लागल्यात, मुंबईतल्या तरुण बाहेर जायला लागले आणि परप्रांतीयांचं वर्चस्व वाढलं. म्हणजे आम्ही मराठी म्हणणार नाही, तुम्ही काय करायचं ते करा, हे महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये येऊन ही मंडळी म्हणतात. त्यावेळेला मराठी तरुण अस्वस्थ होणं साहजिकच आहे आणि या वेदनेला शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी फुंकर घातली. त्यामुळे ही सगळी मराठी तरुण, मराठी माणसं ही एकत्र आलीत. मात्र काल ज्या पद्धतीने कालचा मेळावा पार पडला, ज्यामध्ये राज ठाकरेंची जी काही देहबोली होती ती काहीतरी सांगत होती. रिझर्व्ह अशा पद्धतीची त्यांची देहबोली पाहायला मिळाली होती. पण दुसरीकडे उद्धव ठाकरेंची जी देहबोली होती ती कुठेतरी युती करण्यासाठी अगतिक असल्याचं सुद्धा दिसून येत होतं, किंवा त्यांचं एकूण बोलणं किंवा त्यांच्याशी राज ठाकरेंशी संवाद साधणं. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही नेमकं कसं, तुमचं निरीक्षण काय? हे बघा, एक तर आहे हे दोन पक्ष एकत्र येणार ह्याची चर्चा गेले 3 महिने सुरू आहे. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना फोन केला, त्याच्यावर चर्चा झाली. बाळा नांदगावकर
संजय राऊत यांच्या चर्चा झाल्या आणि काय करायचं आहे पुढे एकत्र येण्यासाठी काय काय बॅरिकेड्स आहेत, अडचणी काय आहेत याच्यावर चर्चा झाली सगळी. राज ठाकरेंचा स्वभाव तुम्ही पाहिला असेल, आपण अनेकदा पत्रकार परिषदेमध्ये जातो, ते पटकन रिॲक्टच होत नाहीत कुठल्या गोष्टीवर, चेहऱ्यावर काहीही हावभाव दाखवत नाही. इवन केडी यांनी अशा पद्धतीने उद्गार काढल्यानंतर देखील त्यांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे त्यांचा जो स्वभाव आहे, एकंदर चेहरा आहे, तो त्याच पद्धतीनं. ही एक बाब. दुसरी बाब अशी की शिवसेनेला आज मुंबईवर आपला ताबा ठेवण्यासाठी कुठल्या तरी सहकार्याची गरज होती आणि मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची सेना, या 3 सेना असल्यामुळे मराठी मतांचं विभाजन होणार आहे. मुंबईत जे मतदार आहेत त्यापैकी 30% ते 35% मराठी आहेत आणि इतर सर्व परप्रांतीय आहेत. पण या मराठी मतदारांमध्ये 5 पक्ष आहेत. मी सांगितलं, शिवसेना, एकनाथ शिंदेंची सेना, त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे. 5 मध्ये विभागली गेलेली मराठी मतं आहेत. पण परप्रांतीयांची मतं अशी असतात की जी सत्ताधारी मंडळी असतात ना, त्याच्या पाठीमागं जायचे परप्रांतीयांचं मानस असतो कायम. आपण पुण्यामध्येही बघतो की सगळीकडेच बघतो. ही परप्रांतीय मंडळी भारतीय जनता पक्षाकडे उभे राहिल्या कारणानं मराठीवरून माणसाला पुन्हा वेगळं चित्र निर्माण झालं. शिवसेनेचं गेल्या 25-30 वर्षात मुंबई महापालिकेवर असलेला ताबा हात सुटतो की काय अशा पद्धतीनं वातावरण निर्माण झालं. हे राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच ओळखलं होतं. 2014ला पहिल्यांदा युती तुटली. ज्यावेळेला युती तुटली त्यावेळेला उद्धव ठाकरे आणि भाजप या दोघांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या. त्यात उद्धव ठाकरेंना 63 जागा मिळाल्या आमदारकीच्या. परंतु सत्ता स्थापन करताना उद्धव ठाकरेंनी आडकाठी घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनी पाठिंबा द्यायचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे शिवसेनेची गोची झाली. त्यानंतर दिल्लीतले जे 2-3 नेते, धर्मेंद्र प्रधान असतील, इतर आणखीन भूपेंद्र यादव वगैरे, ही मंडळी मातोश्रीवर आली आणि त्याच्यानंतर शिवसेना भाजपची पुन्हा युती झाली आणि सरकारमध्ये आले 2014मध्ये. सरकारमध्ये, केंद्रामध्ये पण सरकारमध्ये होते, राज्यामध्ये पण सरकारमध्ये होते. असं असताना 2017ला भारतीय जनता पक्षानं स्वतंत्रपणे निवडणूक लढवली शिवसेनेला सोडून आणि तो आघात उद्धव ठाकरेंना मोठा होता. कारण आता मुंबई टिकवायची असेल तर काय करावं लागेल म्हणून त्यांनी ते सगळे प्रयत्न, स्वतःची ताकद तिथं लावली. त्यावेळेला त्यांना 84 जागा मिळाल्या आणि भारतीय जनता पक्षाला स्वतंत्र लढून 82 जागा मिळाल्या. काँग्रेसनं पाठिंबा शिवसेनेला द्यायचं जाहीर केल्यानंतर मग भारतीय जनता पक्षानं शिवसेनेवर युती करायचं ठरवलं. त्यावेळेला उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आलं की आपल्याकडनं ही मुंबई महापालिका काढून घ्यायचा डाव भारतीय जनता पक्षाचा असल्याकारणानं आपल्याला आता काहीतरी स्वतंत्र मार्ग निवडावा लागेल. त्यावेळेपासून विरोधात जाणं, भारतीय जनता पक्षाची युती तोडणं हे सुरूच झालं होतं. परंतु 19ला अमित शहा मातोश्री आल्यानंतर जी काय पॅचअप त्यांचं झालं जागा वाटपाचं, आता त्यांना दोघांनाच माहिती, त्याच्यावरनं ती युती झाली. परत 19ला उद्धव ठाकरेंनी बंड केलं की नाही, मला तुमच्याबरोबर यायचं नाही, आम्ही स्वतंत्र काँग्रेसबरोबर जाणार. कारण शिवसेना संपवायची हे एक उद्दिष्टच भारतीय जनता पक्षाचं असल्याकारणानं त्यांनी त्या पद्धतीने वागणूक सुरू केली होती. म्हणून शिवसेनेतून नंतर फूट झाली, त्यातून बाहेर पडली ही सगळी मंडळी. त्यानंतर शिवसेनेला, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पंचायत आली. करायचं काय, लोकसभेमध्ये त्यांना चांगल्या 9 जागा मिळाल्या फक्त, तर विधानसभेमध्ये 22 जागा मिळाल्या. या तुलनेत बघितलं तर मुंबईतल्या ज्या 10 जागा आमदारकीच्या मिळाल्या, आमदार झालेले आहेत त्यांच्या जागा बघितलं तर 50-60 जागा मिळतात. मग हे असेल तर त्यांना जागा किती मिळवायला लागतील आता? मग त्यासाठी कोणाचं तरी जवळ करावंच लागेल. म्हणून अगतिकता तुम्ही जी म्हणता ती अगतिकता आहेच त्यांच्यातली. अस्तित्वाची लढाई आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची, अस्तित्वाची लढाई. तशीच मनसेची पण असते ती लढाई. याच्यामध्ये एक महत्त्वाचं आहे की मनसेला काही गमवायचं नाही आहे. त्यांचा एकही नगरसेवक नाही, एकही आमदार नाही, खासदार नाही. जे काय मिळेल ते प्रॉफिटच होणार आहे त्यांचं. पण शिवसेनेचं तसं नाही आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत तसं नाही. त्यांचे 9 आमदार आहेत, 20
9 खासदार आहेत, 20 आमदार आहेत. हे ताकद टिकून ठेवण्यासाठी की मुंबई महापालिकेवर आपला ताबा ठेवण्यासाठी त्यांना मनसेशी युती करणं गरजेचं आहे. त्यामुळे ते अगतिक झालेले दिसले तुम्हाला. पण राज ठाकरे हे ठाम आहेत, त्यांना युती करायचीच आहे. कारण राज ठाकरेंना देखील हे जाणवलेलं आहे. 2014 गेलं पण 2019ला पाठिंबा दिला, बरोबर की नाही. नंतर या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदींना पाठिंबा म्हणाले आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बिनशर्त पाठिंबा दिला. तरी देखील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी राज ठाकरेंच्या मुलाचा पराभव झाला. तो त्यांच्याच भूमिकेमुळे झाला ना. तेव्हा राज ठाकरेला त्यांनी मदत केलेली नाही. या सगळ्या मुद्द्यावरती कालचं उद्धव ठाकरेंचं या सगळ्या मेळाव्यातलं एक मोठं वक्तव्य होतं. एकत्र आहोत आणि एकत्र राहणार अशा पद्धतीचं एक मोठं वक्तव्य काल उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आलं आहे. मात्र अशा पद्धतीची भूमिका जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीचं काय? कारण उद्धव ठाकरे देखील महाविकास आघाडीतले एक घटक आहे. त्यामुळे या पुढच्या काळामध्ये जर दोन्ही बंधू एकत्र येत असतील तर महाविकास आघाडीचं नेमकं भवितव्य काय असणार आहे? प्रामुख्यानं बघा, तुम्हाला लक्षात येत असेल, ह्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक आहेत त्या स्वबळावर लढवत असतात. मुंबईमध्ये पण काँग्रेसनं स्वतःच्या बळाला लढवायचं ठरवलेलं आहे, तसंच राष्ट्रवादीचं होणार आहे. परंतु महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आहे, त्याचं पुढं अस्तित्व राहणार की नाही हे महाविकास आघाडीमध्ये ठरेल. परंतु आज देखील ह्या 2 पक्ष एकत्र आलेल्या कारणानं त्यांना त्या आपल्या जागा लढवायच्याच आहेत. त्यांच्या प्रामुख्यानं ज्या 150 जागा आहेत, उरलेल्या 250-60 ज्या जागा आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली. त्यांना काही प्रॉब्लेम याचं कारण नाही आहे, अनावश्यक ताकद द्यायचं काय कारण नाही. परंतु आघाडी होईलच या महापालिकेच्या निवडणुकीत असं सांगत नाही. कारण प्रत्येक पक्षाची ताकद कुठे आहे हे दिसण्यासाठी निवडणूक हे एकच परीक्षा असते किंवा महाविकास आघाडी टिकेल का? मग अशा परिस्थितीत महाविकास आघाडी राज ठाकरे चालणार का? कारण महाविकास आघाडी ही 3 पक्षांची आहे. या सगळ्या परिस्थितीत जरी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका म्हणताय तुम्ही, पण महाविकास आघाडी म्हणून ते पुढे काय नेमकं भवितव्य तसं काय राहील? नाही, आता महाविकास आघाडीचं अस्तित्व निवडणुकीपुरती असतं. सगळ्या ते निवडणुकीपुरतंच आहे ना. निवडणुका संपल्या, त्यांच्यात ज्याच्या जागा आल्या त्यांच्या सर्वात जास्त शिवसेनेच्या आल्या, बाकीच्या 10च्या आत पण 2 दुहेरी आकडा संख्या पण आलेली नाही. मग त्यांचं अस्तित्व काय महाराष्ट्रामध्ये? त्यांच्याबरोबर हे फरफटत जाणार का? नाही. त्यांना यायचं असेल तर इकडे येऊ शकतात. त्यामुळे अस्तित्व त्यांचं धोक्यातच आलेलं आहे महाराष्ट्र विकास आघाडीचं. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा या सगळ्या मेळाव्यानंतर भाजपकडनं एकूण राजकीय खेळी करताना पाहायला मिळतंय. कारण भाजप नेत्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत त्यामध्ये एकूण असं दिसतंय की एकाच वेळी ते परप्रांतीयांना अमराठी म्हणून संबोधतात, दुसरीकडे हिंदू म्हणून देखील संबोधतात. कारण आशिष शेलार यांची जी काही प्रतिक्रिया आली की आम्ही अशा पद्धतीने अमराठी लोकांवरती झालेला अन्याय सहन करणार नाही किंवा हिंदू लोकांना चोपण्यात तुम्हाला आनंद काय मिळतोय, अशी देखील प्रतिक्रिया आता आशिष शेलार किंवा अशा काही नेत्यांची येत आहेत. ही अशा पद्धतीने प्रतिक्रिया देऊन राज ठाकरे उद्धव ठाकरेंचं राजकारण मर्यादित करण्याचा प्रयत्न आहे भाजपचा. अगदी उघड आहे. त्यांना मी मगाशी म्हणालो ना, मुंबईचा ताबा त्यांना हवा आहे आणि मुंबईमध्ये परप्रांतीयांची मतं मोठ्या प्रमाणात आहेत. तो ताबा त्यांना हवा असल्या कारणानं त्यांना जे पूरक असेल ते करतात. बघा, या निवडणुकीचं त्यांचं राजकारण असं आहे, पहिल्यांदा ते हिंदू म्हणून काम करतात. म्हणजे धार्मिक ध्रुवीकरण जे करायचं आहे, हिंदू मुस्लिम केलं, परंतु त्यांना त्याचा फायदा फारसा मिळाला आहे का तर नाही मिळालेला. मग त्यांनी जातीचं केलं. म्हणजे जातीचं म्हणजे मराठे तर असं करायचा प्रयत्न त्यांनी केला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये. त्यांना त्याचा फायदा मिळालेला आहे. पण मुंबईसारख्या रंगीन बहुरंगी मुंबईमध्ये हे चालणार नाही. मग मराठेतर म्हणजे भाषिक वाद, पहिल्यांदा धार्मिक वाद सुरू केला, नंतर जातीय वाद सुरू केला आणि आता भाषिक वाद निर्माण करायचा आणि या भाषिक वादातून आपलं जे साध्य आहे ते साध्य करून घ्यायचं, असा भारतीय जनता पक्षाचा होरा असल्या कारणानं ते परप्रांतीयाला चुचकारतात. पण मराठींना चुचकारत नाही असं नाही, मराठी पण त्यांना हवेच आहेत बरोबर. म्हणून तुम्ही पाहिलं असेल आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसानं एक पॉडकास्ट केलं महाराष्ट्र धर्माचं. हे करण्यापाठीमागचा उद्देश काय त्यांचा? मराठी मतं जी आहेत, मराठी माणसं जी आहेत, ही मराठी माणसं पण आपल्याकडे असं आम्ही देखील महाराष्ट्रीयन आहोत म्हणून महाराष्ट्र धर्माचा उजागर त्यांनी तिथे केला आणि आम्ही मराठीबरोबर आहे असं सांगताना मात्र इतरांना परप्रांतीय केलेले आहेत, त्यांना जवळ केलेले आहेत.
आणि ह्या सगळ्यांनी टार्गेट राज ठाकरे यांना कुठंच केलेलं नाही, हे लक्षात घ्या पहिल्यांदा. संबंध म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे नेते म्हणजे बाहेरून आलेले असतील किंवा ओरिजिनल असतील, शेलार असतील, भातखळकर असतील, पडळकर असतील, दरेकर असतील, चित्रा वाघ असतील, राणे असतील, या सगळ्यांनी टार्गेट केले ते उद्धव ठाकरेंना. त्यांना माहिती मराठीत माणसं जी मतदार आहेत ते उद्धव ठाकरेच्या मागं आहेत. त्यामुळे एका बाजूला राज ठाकरेंना गोंजारत राहायचं, त्यांनी जी भाषणं केलीत त्याच्यावर त्यांना काही बोलायचं नाही, मात्र उद्धव ठाकरेंना टार्गेट करायचं. त्यांचं टार्गेट एकच आहे, उद्धव ठाकरे यांच्या ताब्यात असलेली महानगरपालिका ही खेचून घ्यायची आहे, एवढं एकच उद्देश त्यांचा आहे. पण या सगळ्या भूमिकेत तुम्ही जसं म्हटलात की उद्धव ठाकरे यांनाच टार्गेट केले जाते. ज्यावेळी महाराष्ट्रात मराठी बोलता येत नाही म्हणून नोकरी मिळत नाही, किंवा खासदार बृजभूषण सिंग यांनी ज्यावेळी राज ठाकरेंच्या बाबतीतली जी काही भूमिका घेतली होती की राज ठाकरेंना आम्ही अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, त्यावेळी मात्र भाजपने त्या सगळ्या गुंडागर्दीच्या विरोधात भूमिका घेताना भाजप कुठेही दिसली नाही. नाही, त्याचं कारण आहे, परस्पर जर लागत असेल, परस्पर वाद होत असेल तर तिथं मध्ये पडायचं त्यांना कारणच नाही ना. महाराष्ट्रामध्ये मराठी बोलावं किंवा मराठीचा आग्रह धरणं हे राज्य सरकारचं कामच आहे ना. एक खातं आहे तिथे, मराठी राजभाषा नावाची खातं आहे, 8 महामंडळं आहेत मराठीसाठी, त्यांचं काय काम आहे मग इथे? त्यांनी काहीतरी करायला पाहिजे. दुसरं असं आहे की मराठी टिकावी म्हणून आपण प्रयत्न करतो आहोत का? राज्य सरकार जे ज्या GR काढतात त्या सगळ्या इंग्रजीमध्ये काढतात आणि त्याचं ट्रान्सलेट आपल्याला दाखवतात, आणि ट्रान्सलेट केलेलं खाली वाक्य असतं, इंग्रजी परत मूळ धरावी. लक्षात आलं की नाही? म्हणजे अजूनही इंग्रजीचा प्रभाव मोठा आहे, कारण ते सनदी अधिकारी जे आहेत ना, हे सगळे सनदी अधिकारी इंग्रजी माध्यमातून शिकलेले आहेत. आता तुम्ही बघा, काल राज ठाकरे म्हटले त्या पद्धतीनं जे मंत्री आहेत हे सगळे मंत्रीगण, जे आमदार आहेत ते आमदार किंवा साहित्यिक आहेत, अगदी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे देखील, यांच्याकडे तुम्ही जर पाहिलं त्यांची मुलं, त्याची नातवंडं ही सगळी इंग्रजी माध्यमामध्ये शिकतात. लक्षात आलं की नाही? उद्धव राज ठाकरे यांचं नाही, किंवा सामान्य मराठी माणसाची पण ज्ञानभाषा म्हणून इंग्रजीला माध्यमातून शिकता येते, पण त्यांनी मराठीचा अवेरलं नाही आहे. म्हणजे काल तर राज ठाकरेंनी सांगितले बाळासाहेब ठाकरेंचं देखील इंग्रजी माध्यमामध्ये शिक्षण झालेलं आहे. परंतु ज्या वेळेला तुम्ही इंग्रजीकडे पाहताना, इंग्रजी जी चौकट आहेत ती पाहताना तुमचे डोळे मात्र मराठी असले पाहिजेत. मराठी माध्यमातून दृष्टिकोनातून इंग्रजीकडे पाहायला हवं. इंग्रजी नको असं कोणी म्हणतच नाही, पण हिंदीची सक्ती का? 5वीपासून आहेच ना ऑलरेडी. बरं, हिंदी तुम्ही बोलता, हिंदी बोलतातच ना, पण पहिलीपासून त्या मुलावर सक्ती नको, एवढाच अट्टहास आहे ना. विरोधकांचा अट्टहास काय आहे की ही पहिलीपासून नको, 5वीपासून चालूच आहे, येतीलच, किंवा 7वी 8वी नंतर मग हिंदी घ्यायचं का संस्कृत घ्यायचं का दुसरी जर्मन भाषा घ्यायची, हे आहे ना तुमचं. स्वेच्छा आहे प्रत्येकाला कुठली भाषा शिकायची ती, त्याला काय हरकत नाही. आता माझ्यासारख्याला 5-6 भाषा येतात, याचा अर्थ असा नाही की मी त्या भाषेचा दुराग्रह आहे माझ्या त्या भाषेबद्दल, असं काहीच नाही ना. धन्यवाद सर. तर एकूणच ज्या पद्धतीने कालचा हा मेळावा पार पडला आणि या मेळाव्यानंतर ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत, राजकीय विश्लेषक जे काही मतं मांडत आहेत, त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचं निश्चितच अस्तित्वाची ही लढाई आहे. कारण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्यात मुंबई महापालिकेवरती पुन्हा कुणाची सत्ता राहणार हा देखील तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्यामुळे काल एकूणच उद्धव ठाकरे यांची जी काही अगणित जी काही होती, ज्या पद्धतीने युती करण्यासंदर्भात, ती देखील त्यावरून दिसून येत होती. कॅमेरामन योगेश केळापुरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.